नमस्कार मित्रांनो, KSM स्टडीवर आपलं स्वागत आहे. MPSC तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती आपण या चॅनलवर मिळवू शकता. या चॅनलवर उपलब्ध होणारी सर्व प्रकारची माहिती ही ऑडिओ नोट्सच्या स्वरूपात असणार आहे आणि तुम्हाला जर या नोट्सची PDF हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकतात. आज आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजेच RTI ॲक्ट 2005 याबद्दल जाणून घेणार आहोत. या अधिनियमाचा जो मुख्य उद्देश आहे तो सरकारबद्दल पारदर्शकता, गतिमानता आणि उत्तरदायित्व वाढवणे. जगामध्ये सर्वप्रथम हा कायदा स्वीडन या देशाने स्वीकारला 1766 त्यानंतर बाकी देशांनासुद्धा या कायद्याची गरज जाणवली आणि त्यामुळे नंतर US मध्ये 1966, UK मध्ये 1985, ऑस्ट्रेलिया 1982 मध्ये हा कायदा आणला. भारताने हा कायदा 2005 साली स्वीकारला आणि जगामध्ये भारत हा अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारा 48वा देश ठरला. त्यानंतर हा कायदा अचानक असा आलेला नाही, ओके, की मनात आला आणि 2005 साली हा कायदा आला नाही. याची बॅकग्राऊंड पण तितकीच, इथे जो काय म्हणतो आपण त्याला, पार्श्वभूमीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ओके, तर ते आपण बघूया. आधी 1990 श्रीमती अरुणा रॉय यांच्या पुढाकाराने राजस्थानमध्ये मजदूर किसान चळवळ ही RTIसाठी फर्स्ट चळवळ ठरली. त्यानंतर RTI यावा यासाठी धडपड दिसली आपल्याला नंतरच्या दशकामध्ये. 1996 RTIची मागणी जोर धरू लागली आणि त्यासाठीच नॅशनल कॅम्पेन फॉर RTIची स्थापना झाली. पण RTIचा जो मसुदा आहे तो न्यायमूर्ती PB सावंत यांच्या थ्रू तो लिहिला गेला. ओके, हे कोण आहेत? न्यायमूर्ती PB सावंत हे त्यावेळेसचे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. ओके, त्यानंतर HD शौरी यांची मसुदा समितीवरती निवड झाली. ही जी मसुदा समिती होती ती विचारविमर्श करण्यासाठी होती, हा जो मसुदा तयार झालेला आहे त्यासाठी. ओके, त्यानंतर या मसुदाचा अहवालात रूपांतर झाला आणि 2002 हा ठराव पास करण्यात आला या अहवालाचा. ठीक आहे, पण या अहवालामध्ये सुद्धा काही प्रोज अँड कॉन्स जसं म्हणतो आपण त्याचप्रमाणे काही कॉन्ससुद्धा होते, त्रुटीसुद्धा होत्या आणि ते दूर करण्यासाठी अरुणा रॉय यांची निवड करण्यात आली, ज्यांनी नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलकडे याचा पाठपुरावा केला. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नवा मसुदा तयार करण्यात आला बाय नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल. नंतर 15 जून 2005 राष्ट्रपतीकडून तो साईन करण्यात आला, म्हणजे त्याची स्वाक्षरी झाली, म्हणजेच काय, तो फायनल कायदा तयार झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी याला 120 दिवसांची वाट बघावी लागली आणि त्यानंतर 12 ऑक्टोबर 2005 रोजी हा कायदा लागू करण्यात आला. या कायद्यासाठी बऱ्याच लोकांनी आंदोलन केले, त्यामध्ये प्रामुख्याने अण्णा हजारेंनी 2001 साली आणि चंदीप्रसाद भट यांनी टिहरी गढवाल येथे आंदोलनं केली होती. त्यानंतर हा कायदा आला. म्हणजे बघा, एक कायदा येण्यासाठी कितीतरी मोठी मागची पार्श्वभूमी, 15-1 वर्षांची पार्श्वभूमी द्यावी लागते, तेव्हा तो कायदा येतो. ओके, तर पण याचा अर्थ असा नाही की यासारखा कायदा आधी कधी अस्तित्वात नव्हताच किंवा कुठलंही राज्य यामध्ये लागू करत नव्हतं, अशा प्रकारचा कायदा असं नाही आहे. तर 1997 तामिळनाडू हे पहिलं राज्य आहे की जे RTI लागू करणारं राज्य ठरलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम 2005 कायदा आला आणि 1997 कसं? तर सिमिलर कायदा आहे तो, एक्झॅक्ट RTI नाही, पण सिमिलर कायदा जो आहे तो 1997 तामिळनाडूमध्ये लागू करण्यात आला. ओके, त्यानंतर मग बरेच राज्य होते, जसे गोवा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली यांनी अशा प्रकारचा कायदा लागू केला. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला की 2005च्या आधी किंवा RTI ॲक्ट 2005च्या आधी कोणकोणत्या राज्यांनी हा कायदा लागू केलेला आहे किंवा यासारखा कायदा लागू केलेला आहे, तर यामध्ये तामिळनाडू, गोवा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली यांचा समावेश होईल. ओके, त्यानंतर 2000 RTI ॲक्ट आणि RTI 2005 आणि कार्यालयीन गुप्तता अधिनियम 1923 यामध्ये जर परस्पर विरोधी तरतुदी आढळल्या तर RTI हाच वरचढ ठरेल. ठीक आहे, म्हणजे
कार्यालयीन गुप्तता अधिनियम 1923च्या आड येऊन कुठली जर इन्फॉर्मेशन लपून राहणार असेल तर त्यावेळेस RTI हाच वरचढ ठरेल, त्यांना इन्फॉर्मेशन देणं बंधनकारक आहे. RTI जो आहे तो आधीचा फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ॲक्ट 2002 ने रिप्लेस केलेला आहे. ओके. आणि तुम्ही जर करंट अफेअर रेग्युलर रीड करत असाल तर तुम्हाला कळेल की 13 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाकडनं डिसिजन आलेला आहे की काही चेंजेस RTIमध्ये करण्यात आले आणि CGI जे आहेत इंडियाचे ते RTI किंवा CGI ऑफिस जे आहे ते RTI अंडर घेण्यात आला. यामध्ये हा जो कायदा आहे तो 5 प्रकरणांमध्ये विभागला गेलेला आहे आणि यामधलं पहिलं आणि दुसरं कलम सगळ्याच कायद्यांमध्ये सेमच असतं. ओके. तर कलम 1 हे जे आहे ते व्याप्ती म्हणजे हा कायदा कुठपर्यंत लागू करण्यात आलेला आहे किंवा त्याची अंमलबजावणी कुठेपर्यंत आहे. तर जेव्हा हा कायदा बनला 2005मध्ये तेव्हा हा जम्मू काश्मीर सोडून पूर्ण भारतात लागू करण्यात आलेला होता. पण तुम्हाला माहिती आहे की 2019मध्ये जे जम्मू काश्मीरचं स्पेशल स्टेटस आहे ते हटवण्यात आलं आणि त्यामुळे आता हा तिथेसुद्धा लागू करण्यात येतो. आणि कलम 2मध्ये याची व्याख्या सांगितलेली आहे. वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. कलम 2A मध्ये समुचित शासन म्हणजे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. जेव्हा समुचित शासन किंवा ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट हा शब्द येईल तेव्हा तुम्ही लक्षात घ्यायचे की याचा अर्थ केंद्र शासन आणि राज्य शासन असा होईल. त्यानंतर कलम 2E हे सक्षम प्राधिकारी म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी असणारे, म्हणजे त्यामध्ये कोण इन्क्लूड असणारे की लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्ष, त्यानंतर विधान परिषद आणि विधानसभा अध्यक्ष, त्यानंतर CGI आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे मुख्य न्यायाधीश. ओके. नंतर कलम 2F मध्ये माहिती हे कोणकोणत्या प्रकारची असणार आहे. फॉर एक्झाम्पल दस्तऐवज, ईमेल्स, सार्वजनिक प्राधिकरणाला मिळवता येण्याजोगी खाजगी माहिती एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. कलम 2H मध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, संवैधानिक आणि वैधानिकरित्या जे काही स्थापन झालेलं आहे म्हणजे आपण त्यांना सरकारी विभाग म्हणू शकतो. जे काही सरकारी डिपार्टमेंट्स आहेत ते सगळे सार्वजनिक प्राधिकरणमध्ये येतात. त्यानंतर कलम 2I मध्ये अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स. ओके. इथे तुम्ही लक्षात येणार की मॅडम कलम 2A नंतर कलम 2E का घेतला आपण, तर ते मधले जे काही उपकलम जे आहे ते तितकेसे इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून मी डायरेक्ट जे इम्पॉर्टंट आहे तेच फक्त तुमच्यापर्यंत पोचवते. त्यानंतर कलम 2I मध्ये कलम 2H मध्ये माहितीचा अधिकार म्हणजे लोकांसाठी, त्यामध्ये पाहणी, टिप्पण्या, अटेस्टेड कॉपीज, नमुने, कॉम्प्युटराइज्ड इन्फॉर्मेशन या सगळ्यांचा समावेश होईल. त्यानंतर कलम 2N यामध्ये त्रयस्थ पक्ष, थर्ड पार्टी, हा मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन म्हणू शकतो आपण MPSCचा. तर यामध्ये थर्ड पार्टी काय असते हे जाणून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू की सपोज A हा व्यक्ती आहे. ओके. आणि त्याने B या ऑफिसकडे इन्फॉर्मेशन मागितली आहे कोणाबद्दल, झेडबद्दलची. ओके. पण झेडची इन्फॉर्मेशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला Cची इन्फॉर्मेशनसुद्धा काही प्रमाणात लागणार आहे. ओके. तर अशा केसमध्ये हा जो C आहे तो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली या केसमध्ये इन्वॉल्व्ड असणार आहे. म्हणून आपण याला थर्ड पार्टी असं म्हणतो किंवा त्रयस्थ पक्ष असं म्हणतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो C आहे तो डायरेक्टली इनडायरेक्टली या केसमध्ये इन्वॉल्व्ड आहे, परंतु ती इन्फॉर्मेशन देणं, त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देणं न देणं हे त्याच्यावरती सोडलेलं आहे. ओके. सो C इज द थर्ड पार्टी. तर म्हणजेच इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की नागरिकांव्यतिरिक्त सर्व प्राधिकरण जे आहे ते थर्ड पार्टी आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर चॅप्टर 2 म्हणजे प्रकरण 2 यामध्ये RTI व शासकीय प्राधिकरणावरील बंधने याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे कुठलाही कायदा जेव्हा बनतो तेव्हा तो दोन्ही पार्टीजचा विचार करून बनलेला असतो. ज्यांच्यासाठी आणि ज्यांनी बनवला ज्यांच्यासाठी बनवला ते. म्हणजे काय की हा जो कायदा आहे तो आपल्यासाठी आहे आणि आपण ज्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन मागणार आहोत ज्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी दोघांसाठी इथे रूल्स अँड रेग्युलेशन्स असणारच आहे. त्याशिवाय कुठलाही कायदा हा पूर्ण होऊ शकत नाही.
यामध्ये कलम 3 हे सर्व नागरिकांना अधिकार आहे. RTI ॲक्ट सगळ्यांना अधिकार आहे याचा, म्हणजे इंडियन्स, फक्त इंडियन्स, परकीयांना हा अधिकार नाही. त्यानंतर कलम 4मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावरील बंधने. ओके, म्हणजे काय की जे अथॉरिटी आहे, ज्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन मागतो, त्यांच्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे दिलेली आहे. त्यामध्ये जसं सोयीस्कर पद्धतीने माहिती अवेलेबल करून देणं, म्हणजे डिजिटल फॉर्म, आजकाल डिजिटल फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन आपण मागवतो, तर ती द्यावी लागेल त्यांना, ती बंधनकारक असणार आहे. त्यानंतर अधिनियमाच्या प्रारंभानंतर 120 दिवसांच्या आत खालील प्रकारे माहिती प्रसिद्ध करणे. कोणती माहिती? रचना, कार्य, अधिकार, माहिती, अधिकारांची नावे, स्वतःहून माहिती पुरवणं इत्यादी. हे जे काय 120 दिवसांच्या आत माहिती देणं बंधनकारक आहे. त्यानंतर स्वतःहून बाधा पोचवणाऱ्या धोरणाची वस्तुस्थितीसुद्धा समजावणं हे कलम 4मध्ये येतं. त्यानंतर सहजासहजी माहिती मिळाली पाहिजे, म्हणजे काही लोकांनाही इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते, किंवा काही केसेसमध्ये जी ॲटलिस्ट प्रिंटआउट्सची जी फीज असणार आहे तितकी घेतली जाते, म्हणजे खूप नॉमिनल चार्जेस लागतात या माहिती मिळवण्यासाठी. त्यानंतर कलम 5मध्ये अपॉइंटमेंट ऑफ डिसिग्नेशन ऑफिसर, म्हणजे ज्या व्यक्तीकडून, ज्या अधिकाऱ्याकडून आपण इन्फॉर्मेशन मागतो आहे, त्या अधिकाऱ्याची अपॉइंटमेंट ही 100 दिवसांच्या आत संबंधित खात्याकडे, संबंधित डिपार्टमेंटकडे अपॉइंट होणं गरजेचं आहे. ओके, हे कलम 5मध्ये समाविष्ट आहे. त्यामध्ये प्रत्येक खातं आणि उपखातं असं सांगितलेलं आहे. प्रत्येक खातं म्हणजे कुठलं? केंद्रीय जनमाहिती अधिकारी, राज्यामध्ये राज्य जनमाहिती अधिकारी, आणि उपविभागात केंद्रीय सहाय्यक जनमाहिती अधिकारी आणि राज्यामध्ये राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी. कलम 6मध्ये माहिती मिळवण्यासाठीची जी विनंती करणे. एक लक्षात घ्या की कुठलीही इन्फॉर्मेशन आपण मागणार आहे ती तोंडी मागू शकत नाही, ती लेखी स्वरूपातच मागणार आहे, किंवा इलेक्ट्रॉनिक मेल्स वगैरे या मेल्स स्वरूपात आपण मागवू शकतो. ओके, पण सपोज एखादा व्यक्ती अशिक्षित असेल, त्याला लिहिता वाचता येत नाही, तर अशा केसमध्ये पण तो या कायद्याचा तो यूज करू शकतो. तो कसा? तर ज्या अधिकाऱ्याकडून तो माहिती मिळवतो आहे, तर त्याच्याकडूनच तो फॉर्म भरून घेणं, म्हणजे हा माहिती सांगणं, तोंडी हा माहिती सांगू शकतो त्याच्याबद्दलची, किंवा त्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे त्याबद्दलची, आणि अधिकारी ती माहिती सगळी लिहून घेणार. म्हणजे ॲट द एंड ही जी माहिती आहे ती लेखी स्वरूपातच आपण मागवू शकतो. ओके, दिस इज द कन्क्ल्युजन. नंतर माहितीची जी मागणीचं जे कारण आहे ते सोडून फक्त आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर तिकडे देऊ शकतो, किंवा कॉन्टॅक्ट जो होईल आपल्यापर्यंत तेवढीच फक्त इन्फॉर्मेशन देऊ शकतो, बाकी पर्सनल इन्फॉर्मेशन देण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर या कलम 6मध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जे आपण माहिती मागवतो आहे ती थर्ड पार्टी कडनं जी माहिती मागवायची आहे, ऑफिसला परमिशन घ्यायची आहे, तर ती 5 दिवसाच्या आत ट्रान्सफर करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय की सपोज एने इन्फॉर्मेशन मागितली आहे बी या ऑफिसकडे, अथॉरिटीकडे. ओके, पण आपल्याला थर्ड पार्टी सीची सुद्धा गरज आहे. ओके, सीची काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे, पण ही माहिती पाहिजे आहे हे ऑफिसने सीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मग ही जी ट्रान्सफर करणं आहे हे फक्त 5 दिवसाच्या आत केलंच पाहिजे. ओके, 5 दिवसाच्या आत जर बीने सीला सांगितलं नाही की मला तुमची माहिती पाहिजे आहे, तर ती देणं बंधनकारक आहे. ओके, त्यानंतर कलम 7मध्ये बघूया आपण, विनंती अर्ज निकालात काढणे. म्हणजे आपण अप्लाय केलेला आहे, त्यानंतर ती 30 दिवसाच्या आत माहिती पुरवणं इज इम्पॉर्टंट. ओके, त्यानंतर इन्फॉर्मेशन जी आहे ती व्यक्तीच्या किंवा जीविताच्या स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर 48 तासांमध्ये किंवा 2 दिवसाच्या आत माहिती पुरवणं इज इम्पॉर्टंट. अधिकाऱ्याने वेळेवर माहिती दिली नाही तर ती माहिती फेटाळली म्हणून मानली जाते. जर विकलांग व्यक्ती असेल तर सर्व सहाय्य करावं असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि जे आपण फीजबद्दल आधी बोलत होतो, तर प्रिंटआउट्स जे आहे त्याच्यावरती वाजवी शुल्क मागवू शकतात आणि लागू शकतात. आणि BPL व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी नो फीज नाही. आणि वेळेवर माहिती जर दिली नाही एखाद्या अधिकाऱ्याने तर त्यांच्यासाठी सुद्धा पुढची जी फीज असणार आहे फर्दर ती फीज नाही लागणार. नंतर थर्ड पार्टीच्या परवानगीनेच माहिती देण्यात येईल. आणि माहिती जर फेटाळली तर
का फेटाळली, त्याची कारणे, त्या अधिकाऱ्याबद्दल आपण कुठे अपील करू शकतो, अपिलासाठी कालावधी किती, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ज्या स्वरूपात माहिती मागवली आहे त्याच स्वरूपात देणं बंधनकारक आहे. जर आपण कम्प्युटराईज फॉर्ममध्ये दिलेलं आहे माहिती मागवली आहे, तर त्याच फॉर्ममध्ये माहिती देणं इज नीडेड. ओके. नंतर कलम 8मध्ये माहिती उघड करण्यापासून सूट दिलेली आहे. असं नाही आहे की सगळीच इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावीच लागेल, अथॉरिटीला द्यावीच लागेल. अथॉरिटीला जर वाटलं की काही जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप कॉन्फिडेन्शियल आहे, तर ती ती सांगू शकते की नाही, आम्ही ही इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. तर हे कोणकोणते त्याला अपवाद आहेत, तर माहिती भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, भारताची सुरक्षितता, युद्धतंत्रात्मक, वैज्ञानिक, आर्थिक हितसंबंध, परराष्ट्र संबंधांवरती परिणाम करणारी माहिती जी असेल ती आपण नाही देऊ शकत. तर ही माहिती उघड करण्यापासून कलम 8 हे संरक्षण देतं. तसंच अजून बऱ्याच गोष्टी येतात की जे कलम 8च्या अंडर येईल. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिलेली इन्फॉर्मेशन किंवा सुप्रीम कोर्ट किंवा न्यायालयाचा अपमान होईल अशा प्रकारची माहिती. त्याच प्रकारे संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकारांचा भंग होत असेल, तसेच IPR इन्फॉर्मेशन म्हणजे काय, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट इन्फॉर्मेशन जी असेल तर ती उघड करता येणार नाही. त्यानंतर व्यक्तीचं जीवन, शारीरिक सुरक्षा धोक्यात येईल अशा पद्धतीची माहिती. त्यानंतर गुन्ह्याचे अन्वेषण प्रतिबंध करण्यास अडथळा येईल. मंत्रिमंडळाची डिबेट स्टेजवरची जी माहिती आहे, जी कन्क्लुजनपर्यंत पोहोचलेलीच नाही, ती इन्फॉर्मेशन आपण नाही मागवू शकत किंवा अथॉरिटी ती देऊ शकत नाही. आणि सार्वजनिक कामकाजाशी संबंधित जी माहिती आहे, जे प्रायव्हेट कंपनीज जे आहेत त्यांचे खाजगीपणाचे विनाकारण उल्लंघन होत असेल, तर अशी माहिती आपण नाही पुरवू शकत किंवा मागवू शकत नाही आणि अथॉरिटी देऊ शकत नाही. त्याच पद्धतीने शासकीय गोपनीयते अधिनियम 1923मध्ये जे इन्फॉर्मेशन येतात, ज्या गोष्टी येतात त्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण मागवू शकत नाही. पण जनहितसाठी जर ती असेल तर अंडर RTI ती आपण मागवू शकतो आणि ती मिळवू शकतो. जास्तीत जास्त 20 वर्षांपूर्वीची माहिती मिळेल, त्यापूर्वीची किंवा त्याहीपेक्षा जुनी माहिती आपण मिळवू शकत नाही. ओके. आणि कालावधीचा जर आपल्याला वाद असेल तर तो केंद्र सरकारचा निर्णय जो असेल तो अंतिम असणार आहे. कलम 9मध्ये विशिष्ट माहिती RTIमध्ये येत नाही. माहिती देण्यास नकार देण्याचा अधिकार कलम 9मध्ये दिलेला आहे. ओके. म्हणजे सगळ्याच प्रकारची आम्ही माहिती देऊ असं अथॉरिटी नाही करू शकत, तर काही त्यांना लिमिटेशनसुद्धा आहे, ती माहिती नाही पुरवू शकत. नकार देण्याचा अधिकारसुद्धा त्यांना आहे. म्हणजे पब्लिशरच्या राईट्सचं जर हनन होत असेल, जसं प्रायव्हेट कंपनीज वगैरे, तर ती माहिती देण्याचा नकार देऊ शकतो. कलम 10मध्ये सिव्हिरेबिलिटी किंवा पृथक्करण योग्यता. जेव्हा आपण अर्ज करतो तर त्यानंतर जो अधिकारी असतो तो इन्फॉर्मेशनची पार्ट्स करतो, की कुठली इन्फॉर्मेशन खूप जास्त कॉन्फिडेन्शियली आणि आपण ती नाही देऊ शकत कोणालाही, तर ती बाजूला करतो आणि जी इन्फॉर्मेशन आपण देण्याजोगी आहे ती बाजूला करतो आणि जी देण्याजोगी तीच देतो. आणि काही इन्फॉर्मेशन का दिलेली नाही याची माहितीसुद्धा किंवा याबद्दलसुद्धा तो अर्जदाराला सांगतो. आणि या कलम 10 अंतर्गत संबंधित जो अधिकारी जो कॉन्फिडेन्शियल माहिती नाही देते, तर त्या संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आणि पदनाम तिथे मेन्शन करणं इज नीडेड. आणि या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार व संबंधित शुल्काची रक्कम पुरविणे माहिती अधिकाऱ्यांवरती बंधनकारक आहेत. ओके. नंतर कलम 11मध्ये त्रयस्थ पक्षाची माहिती, जो थर्ड पार्टी आहे त्याच्याबद्दलची माहिती बद्दल इथे दिलेलं आहे. इथे यामध्ये असं आहे की जर एने, ओके आपण परत बघूया, जर ए या व्यक्तीने बी या ऑफिसकडे झेडबद्दलची इन्फॉर्मेशन मागितली, ठीक आहे, पण त्याची माहिती फुलफिल करण्यासाठी आपल्याला सीची इन्फॉर्मेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. अशा केसमध्ये सी जो आहे त्याने स्वतःबद्दलची माहिती बीच्या ऑफिसला द्यायची की नाही द्यायची याबद्दल तो लेखी किंवा तोंडी माहिती द्यावी की नाही माहिती याबद्दल आवाहन करू शकतो. पण ते कधी, फक्त आणि फक्त 10 दिवसांच्या आत. ओके. 10 दिवसांच्या आत तो असं करू शकतो. आणि बीने जे सीला सांगायचं आहे की तू मला माहिती दे,
जे तुझी माहिती लागणार आहे ती दे. तर ते नोटीस पाठवण्यासाठी जो पिरियड आहे तो फक्त 5 दिवसांचा आहे. ओके, इथे 5 दिवस, इथे 10 आणि इथे 5 दिवस. आणि बी जे ऑफिस आहे, थर्ड पार्टीकडनं जेव्हा माहिती मागवायची असते तेव्हा टाईम जास्त लागलं. इट इज टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस. सो बी ही एला माहिती पुरवणार आहे, त्यासाठी 40 दिवसांचं बंधन आहे बीवरती. ओके, 40 दिवसांच्या आत एला बीला म्हणजे बी जे ऑफिस आहे त्यांना ए ह्या व्यक्तीला ही माहिती देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. आणि यासाठी अपवाद जे असणार आहे ते ट्रेड अँड कॉमर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन असणार आहे. ओके, सो आतापर्यंत आपण कलम 11पर्यंत माहिती बघितली. हा व्हिडिओ मला वाटते की हा बराच मोठा होतो आहे व्हिडिओ, त्यामुळे आपण हा व्हिडिओ 2 पार्ट्समध्ये बघूया. मी याच्या पुढचे जे काही कलम असणार आहे ते सेकंड पार्टमध्ये अपलोड करेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा प्लीज, आणि जर आवडला असेल तर शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ अजून दुसऱ्या कुठल्या फॉर्ममध्ये हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. काही क्वेरीज असतील तर तुम्ही तिकडे विचारू शकतात मला. ओके, तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.